काल हातामध्ये आलंय पत्र आणि ते वाचताना तुम्हाला सांगतो आता सन्माननीय आमदार मंगेश दादांना देखील मी आवाहन करणार आहे की आम्ही पण छत्रपतींचे मावळे आहोत. आम्हाला पण संस्कार आहेत. आम्ही अधिकाऱ्यांकडनं राजकारण करणारे आम्ही त्या ठिकाणी शंड नाही आहोत. आम्ही गुंडांचा बंदोबस्त करणारे आहोत. आणि मग ज्या वेळेस हे वाचत होतो ना त्यावेळेस माझ्या तोंडून एक शिवी आली. ती नको होती, खरं मला खेद होतोय, पण ती मी काही जाणून बुजून दिलेली नाही. ते वाचत असताना संताप होता आणि त्या संतापात दिलेली शिवी मला असं वाटतं की तुम्ही मंगेश दादा चाळीसगावला तुम्हाला नुसतं कळालं की या कॅफेत चुकीचे काम होतं, तुम्ही कॅफेची तोडफोड केली. तुम्ही तर मिक्सर फ्रीज आणि त्याच्यावर संताप करून तोडले फोडले. तुमचा संताप झाला ना, व्हायला पाहिजे, झाला तुमचा, बरोबर झाला ना संताप. पण त्या ठिकाणी काय चालू होतं नाही होतं, कोणाची तक्रार तर नव्हती तिथे, तरी तुम्ही तो स्टंट केला. पण माझी तुम्हाला विनंती की इथे तर सत्य आहे. डीपीडीसी मध्ये त्या कोणत्याही महिलेची तक्रार नसताना तुम्ही एखाद्या महिलेला अशा पद्धतीने एखादी लोकप्रतिनिधी करतो का? एखाद्या अधिकाऱ्याला त्या संदीप पाटलांना सस्पेंड करण्यात इतिहासात पहिल्यांदा घटना घडली आणि त्या महिलेची कुठली तक्रार नाही. म्हणजे तुम्हाला इतका स्टंटपणा करायचा तर करा ना. हिची तक्रार आहे ना 1 वर्ष झालेली. जर मी आमदार असताना माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याचे जर शारीरिक आणि मानसिक छळ होत असेल आणि मी जर रायगडवारीच्या नावाने छत्रपतीचं नाव घेत असेल तर छत्रपती नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. छत्रपतींनी कडेलोट करायचा विचार दिलाय समाजापुढे. छत्रपतींनी तर चौरंग करून कसे कसे शासन केले आपल्या पुढे दाखले की परत स्त्रीला माते समान कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. आणि तुम्ही वा रे वा छत्रपतींचे मावळे. दादा माझी तुम्हाला विनंती मंगेश दादा, राजकारण बाजूला ठेवा. आपण मतांचं राजकारण ते करत राहू, पण तुम्ही उलट पुढे या. आम्हाला आमच्याकडे आलं ते आम्हाला नको, तुमच्याकडे यायला पाहिजे होतं, तुमच्याकडे आलं नाही दुर्दैवाने. ते तुमच्याकडनं त्यांना न्याय मिळत का नाही मला माहित नाही, पण तुम्ही हातात घ्या. तुम्ही पुढे या, उलट आपण मिळून करू. किंवा तुम्हाला नाही सोबत मी लागणार तर तुम्ही करा, पण द्या न्याय त्या महिलेला, द्या त्या अधिकाऱ्याला चपराक, द्या त्या प्रवृत्तीला चपराक. का त्या प्रवृत्तीला मागे घालता तुम्ही पाठीशी? या उलट उन्मेष पाटील शिवीगाळ करतो म्हणून त्याला ट्रोल करायचं. अरे राजकारण करायला खूप बाबी आहेत ना. म्हणजे त्या महिलेची आबरू, त्या महिलेचं मानसिक शारीरिक काय त्याच्यात मनस्ताप होतोय त्याच्याकडे तुम्हाला ती बाब तुम्हाला लक्षात नाही येते, पण उन्मेष पाटीलला ट्रोल करताय तुम्ही. अरे किती तुमची राजकारणाची पातळी घातली. सुप्रिटेंडेंट SP जळगाव यांच्याकडे तिने तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तिने पाठपुरावा केला होता. आता माझ्याकडे जी तक्रार आहे तिच्या सहीची तक्रार आहे आणि त्यामध्ये सगळी आपबीती तिने लिहिलेली आहे.